आशिया कप क्रिकेट स्पर्धेमधील पाकिस्तानच्या पराभवानंतर आता पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्याच देशामध्ये मोठी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। खरं तर पीसीबीने सर्व पाकिस्तानी खेळाडूंच्या इंटरनॅशनल लीगमध्ये खेळण्याच्या ज्या एनओसी आहेत म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र आहेत ते रद्द केलेले आहेत। खरं तर पाकिस्तानी खेळाडूंचं डोमेस्टिक क्रिकेटकडे जास्त लक्ष जावं याचं कारण पीसीबीने या निर्णयामागे दिलेलं आहे। खरं तर आपण आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे भारत विरुद्ध पाकिस्तान असे 3 सामने झाले आणि तिन्ही सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला। एवढंच नाही तर फायनलमध्ये सुद्धा 5 विकेटने भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खरं तर त्यांच्या खेळाडूंवर चिडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। बिग बॅश लीग असेल किंवा इंटरनॅशनल लीग असेल यामधून कोट्यावधी रुपये कमवणारे जे पाकिस्तानी खेळाडू आहेत त्यांना आता त्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे। खरं तर आपण आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिलं असेल सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला आणि त्यानंतर मोठं जे ड्रामा झाला तो आपण पाहिलेलाच आहे। खरं तर पाकिस्तानचा जो गृहमंत्री आहे नक्वी त्याला बीसीसीआयची माफीसुद्धा मागावी लागलेली आहे, मात्र तो ट्रॉफी न देण्यावर अजूनही अडूनच आहे। खरं तर बाबर आझम असेल मोहम्मद रिजवान असेल असे जे पाकिस्तानचे जवळपास 20 दिग्गज खेळाडू आहेत त्यांना पीसीबीच्या या निर्णयामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे। त्यांना बिग बॅश लीग असेल इंटरनॅशनल लीग असेल आता ते खेळता येणार नाही। तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा।